नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। अशा अभिनेत्यांकडे जायचंच कशासाठी, दुनियेचा पैसा खातात ते। पुष्कर जोग याच्यावर मनोज जरांगेंचा संताप व्यक्त। नेमकं काय आहे प्रकरण हे जाणून घेऊया। पुष्कर जोग याने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट लिहिली होती। ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहे। इतकंच नव्हे तर पालिका कर्मचाऱ्यांमध्येही संतापाची लाट उसळली आहे। या घटनेवर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या अभिनेत्यांकडे जाताच कशाला असा सवाल त्यांनी केला आहे। त्यांच्याकडे जायलाच नाही पाहिजे, त्यांना विचारण्याची काहीही गरज नव्हती, एवढे त्यांच्याकडे संस्कार आहे असं पहिल्यापासून कोणालाच वाटत नाही। मागास सिद्ध करण्यासाठी कायद्याने एक समिती पाठवली, त्या समितीचा अवमान करणं योग्य नाही। पण माझं एकच म्हणणं आहे की त्यांच्याकडे जायचंच कशासाठी, त्यांना कसली कमतरता आहे, ते कसले मागास आहे, सगळ्या दुनियेचा पैसा ते खातात, अशा शब्दात जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला। अशा अभिनेत्यांकडून कशाला नैतिकता शिकावी असाही सवाल त्यांनी केला आहे। नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया। मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी गेलेल्या महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याने जात विचारली म्हणून पुष्करने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आणि संताप व्यक्त केला। प्रश्न विचारणारी कर्मचारी महिला नसती तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या। कृपा करून हा प्रश्न मला पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील, असं त्यांनी लिहिलं होतं। त्याच्या या पोस्ट नंतर पालिका कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी जोगवर कारवाईची मागणी केलेली आहे। या वादानंतर पुष्करने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट हटवला आणि माफी देखील मागितली आहे। मी रविवारी एक पोस्ट केली होती, ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो। अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते। वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे। माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी लिहिलं आहे आणि माफी देखील मागितली आहे। तर या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, धन्यवाद।